थांबवतो स्वतः अशोक सराफ आता फोनवरून आपल्यासोबत आहेत। अशोक मामा, खूप मोठा पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय, महाराष्ट्र भूषण। कुठल्याही पुरस्कारासाठी तुम्ही कधीच आग्रही नव्हतात, पण तुमच्या कामाची ही पोचपावती आहे, तुमची पहिली भावना। हा करेक्ट आहे, हेच अगदी मला वाटतंय। कारण मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल, पण तुम्ही म्हणजे या सगळ्या लोकांनी तुम्ही रजिस्टर केलं की मी कुठे काहीतरी चांगलं काम करतो, तुम्हाला ते आवडतंय, हा माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि हा पुरस्कार मला दिला तेव्हा माझी आतापर्यंतची धडपड कुठेतरी सार्थकी लागल्यासारखं मला वाटतंय। अशोक सर, तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं की तुम्हाला हा पुरस्कार मिळाला किंवा घोषणा झाली आहे तुमच्यासाठी? आत्ताच कळलं मला थोड्या वेळापूर्वी। अच्छा। आणि हो, आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर असे कोणते टप्पे आहेत, कोणते प्रसंग तुम्हाला आठवतात या निमित्ताने? म्हणजे टप्पे म्हणजे आता कसं काय सांगणार? म्हणजे असं आहे अशोक मामा की आम्ही सगळे तुमचे चित्रपट बघून मोठे झालो, तुम्ही आम्हाला खूप हसवलं, त्याबद्दल आम्ही म्हणजे खूप धन्य आहोत की तुम्ही प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक अभिनयातून आम्हाला खूप खळखळून हसवलेला आहे, आनंद आमच्या आयुष्यात पेरला आहे। पण तुम्हाला असं काय आठवतं थोडंसं मागे वळून बघताना? करेक्ट, माझा तोच हेतू होता फक्त की काही जरी झालं तरी मला काय करतोय, मी काय करतोय हे मला आवडण्यापेक्षा तुम्हा लोकांना म्हणजे प्रेक्षकांना कसं आवडेल याचा मी कायम विचार केला। कारण ते लोक असतील तरच मी आहे, हो असं असतं ना साधारणपणे। तसं नाही, तसं असतंच। त्यामुळे काय मी लोकांना आवडेल, कसं आवडेल याचा मी नेहमी विचार केला आणि त्याप्रमाणे मी देत आलो। अशोक मामा, पुरस्काराचे मानकरी तर तुम्ही आहातच, नो डाऊट, पण तुमच्या अवतीभोवतीचे असे कोणते व्यक्ती आहेत, अशा कोणत्या जवळची नाती आहेत की ज्यांना तुम्ही या पुरस्काराचं श्रेय किंवा प्रवासाचं श्रेय देऊ इच्छिता? म्हणजे तसं पाहिजे विचार ऍक्च्युली या आर्टिस्ट म्हणून प्रवास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या माणसाने माझ्याबरोबर काम केलं त्याचा प्रत्येकाचा सहभाग आहेच ना। कारण मी जे करत गेलो त्याला कुठलीही ही गोष्ट असते, अभिनय एकाने होत नाही, एका माणसाकडून होत नसते कधी। त्याच्याबरोबर को आर्टिस्ट पण त्याला रिस्पॉन्सिबल असतातच। त्यांनी जर चांगलं केलं तर एक काम चांगलं होत असतं। अच्छा। आणि त्यामुळे त्यांनी मला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे मी प्रत्येकाचेच आभार मानले की ज्यांनी माझ्या प्रवासात आतापर्यंत मला सहाय्य केलं त्या सगळे। शिवाय माझी निवेदिता तर आहेच, ती तर खंबीरपणे उभी राहिली माझ्या मागे, तेव्हा काय प्रश्नच नाहीये। त्यामुळे मी घर बाजूला ठेवून मी माझ्या कार्याकडे मी लक्ष ठेवू शकलो। पण अशोक मामा, तुम्ही जेव्हा अभिनयाची आणि तुमच्या सगळ्या प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हा वाटलं होतं की असा कुठला मोठा पल्ला आपण गाठू? नाही, म्हणजे बिलकुल कल्पना नव्हती, बिलकुल कल्पना नव्हती। पण मी करत गेलो, लोकांना आवडत गेलं, मी करत गेलो आणि लोकांना आवडतं म्हटल्यावर मला जास्तीत जास्त चोखंदळपणा घ्यावा लागला। मला त्याच्यावर विचार करावा लागला की आपल्याला एक लक्षात ठेव की तुला लोकांना आवडेल असंच करायला पाहिजे, नाहीतर काय करण्यात अर्थ नाहीये, हे मी मनाशी स्वतःचे ठरवलं होतं। त्यामुळे काय झालं की पहिल्यापासून मी काम करत गेलं, ते लोकांना आवडत गेलं। हा सगळ्यात यशस्वी होण्याचा एखादा मार्ग असावा असं मला वाटतं। बरोबर। अशोक मामा, ग्रँट रोडच्या चिखलवाडीत तुम्ही आणि गावस्कर एकत्र राहत होतात, तुमच्यासाठी तो संघर्षाचा काळ असावा, ते दिवस आठवतात या निमित्ताने? अरे बापरे, ते तर मी कधीच विसरू शकत नाही। कारण काय झालंय, मी माझ्याच बरोबर तो तिथे राहायचा याचाच मला केवढा अभिमान आहे। तर मी तर सांगायचो की सुनील गावस्कर माझ्यासमोर राहायचा, ही गोष्ट केवढी महत्वाची होती त्यावेळेला। आता काय ना, आता तिकडे कोणीच नाही, आम्ही सगळे कोणीच नाही आता तिकडे, पण आमची सुरुवात तिकडूनच झाली ना। इव्हन एकंदर आम्ही नाटकात काम करायची सुरुवात पण तिकडूनच झाली। मग तो क्रिकेटकडे गेला, मी इकडे आलो, असं झालं ते। अशोक मामा, आता तुम्ही कुठे आहात? कारण आता थोड्या वेळापूर्वी निवेदिता सराफ यांच्याशी आम्ही बोललो, तर त्या म्हणाल्या की अजून सुद्धा तुम्ही कामात आहात। हो, अजून सुद्धा हो, माझं चालू आहे ना, माझं नाटक एक स्टेजवर चालूच आहे। परत माझा मार्चला माझी आता 2 पिक्चर सुरू होते। बरोबर। कारण मी सिलेक्टेड आता मी करतो, कारण काय असतं काही करून आता मला चालणार नाही, नाही का? मग आता घरी कधी जाणार आहात सेलिब्रेशनसाठी? मी घरीच आहे आता। अच्छा अच्छा, आता मी घरीच आहे, पण माझा प्रोग्राम असा चाललेला आहे सध्या। आता उद्या प्रयोग आहे माझा, मग पुढच्या महिन्यात सुरू होत आहे, असं चालू आहे, सतत चालू आहे। अशोक मामा, थोड्या वेळापूर्वी आम्ही एक प्रसंग दाखवला होता की सिद्धार्थ जाधव स्टेजवरून खाली येतो आणि तो हार तुमच्या गळ्यात घालतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो। यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी साठलेलं होतं, अत्यंत भावनिक क्षण होता आणि तुम्ही सुद्धा स्टेजवर जाऊन खूप भारावला होतात। तर तो क्षण तुमच्यासाठी काय होता, तो तुम्ही शब्दात त्याचं वर्णन करू शकता? सगळ्यात महत्वाचा म्हणजे ते अशा रीतीने सेलिब्रेट करते तसं मला वाटलं नव्हतं बिलकुल। जेव्हा हे सगळं बघून
सगळे एवढे लोकांनी करून एकत्र म्हणजे तो काय म्हणजे खरं म्हणजे तो वर्णन करता येणार नाही असं सीन होता एकंदर. आणि त्यामुळे मी कुठेतरी आतमधून गलबललो होतो पुरा. म्हणजे मला बोलता येत नव्हतं अशी परिस्थिती झाली त्यावेळेस. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी सुद्धा खूप शुभेच्छा आणि या पुरस्काराची घोषणा झाली त्यासाठी सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आम्हाला असंच भरभरून यापुढे सुद्धा हसवत राहाल ही अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. धन्यवाद. आता एक राजकीय बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात